माझी एक वीरा माऊली. ए बाबा कसा वाटतंय? एक नंबर. निशान कसा वाटतंय? एकदम भारी आहे. रोडच्या मध्येच ना इकडून झाली इकडून कसा वाटते बोल? एकदम भारी. पाय ना काय त्रास? काय नाही. काय नाही. उद्या चालेल मला वाटलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओ मध्ये. आणि मंडळी आता आहे ना आम्ही ते वेलशेत पाट्यावर आहोत आणि आता मी चालू खारपटीला, कारण का आज 12 तारीख आहे. आम्ही 12 तारखेपासून पदयात्रेला जाणार होतो एकविरायच्या पालखीसाठी. तर आता रिंकू आले आम्हाला सोडायला घरून. आता निशान आणि मी खारपटीला जाणार आणि भरपूर सामान घेतलंय सोबत. बॅग घेतले, निशान भाईनी पण पक्की मोठी बॅग घेतले आणि रिंकू भाई सोडायला आलते आम्हाला. आता जरा एसटीची वाट बघताव. एसटी आली की डायरेक्ट खारपटी. आणि मंडळी तिकडे गेलो ना का तुम्हाला पालखीचं सीन दाखवेल आणि गावातून निघता वेळी पालखी दिसेल आणि भरपूर एन्जॉयमेंट असेल. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, भरपूर मजा येणार आहे. इथनं नको, पहिले एसटीन जाऊ खारपटीला, खारपटीच्या गावात न जाऊ. जर्सी घालून जाऊ. आणि मंडळी निडी रेल्वे स्टेशन आहे बघा आणि समोर बघताय गाव म्हणजे खारपटी. मंडळी बघताय समोर टेम्पो आमचा एकविरेल झाला काढलेला आणि समोरचा हनुमंत मंदिर आणि हा समोर खारपटे गाव. हो इथे तिथे तिथे हे बघा यो खारपटे गाव. ओके. आणि मंडळी आता पालखीतून निघालो गावातून आणि आता नाचत गाजत वाजत निघेल बाहेर आणि मग डायरेक्ट रस्त्याला लागेल. आणि आमचा इकडं रवी मामा पालखीला सोबत असणार आहे. लय धमाल करू. अनिकेत भाईला सन्मानित करताना तसेच कोली समाजाचे राजशेठ कोकले, संदीप भाऊ वर्गे, आमच्या त्याला टेम्पो मध्ये आता आहे बघा. आणि मंडळी आपले टी शर्ट बी आलेत. मागाशी टी शर्ट नव्हते आणि मामाचे येत होते पाठी मागून. आम्ही वेट करत होतो आणि आता खारपटीतून पालखी निघाले. पदयात्रा, आमची पदयात्रा सुखाची हो आणि भरपूर एन्जॉयमेंट करू. भरपूर मजा येणार आहे. फुल एन्जॉय. एकविरा माते की जय. उदो उदो. दे दादा टोपे दे. आणि मंडळी टोपीची सोय झाली एकदम खतरनाक. भरपूर ऊन आहे. पायांच्या कात्र्या सोलाटीन जर चप्पल नाही घातलं ते आवरा ऊन आहे का नाही मामा? एकविरा माते की जय. हाय माऊलीचा उदो उदो. हॅलो. कसा वाटतं निशान? एकदम भारी. एकदम भारी. काय नाही वाटत? काय नाही वाटत. असंच चालतं.
कंपनीत चालतात जास्त ऊन झाला ना डायरेक्ट सोलाटणार आहे पाय काय नाही. पण आई एकविरीच्या श्रद्धेने जाऊ आम्ही एकविरीला पदयात्रा आमची सक्सेसफुल करू. आणि आता पोचलोय निडी रेल्वे स्टेशन. हा बघा निडी रेल्वे स्टेशन. हा बघताय निडी रेल्वे स्टेशन. असे मंडळी चास पण आहे मध्ये मध्ये पालखीला पदयात्रेला. द्या बॉटल द्या आणि साईडशी चाला. ओके ओके. आणि मंडळी बघू शकता बघा केले वगैरे आहेत मध्ये मध्ये. युट्यूबर आहे. यस मंडळी आमची खाराप कोलीवाडीची पब्लिक एकदम भारी आहे कारण का भरपूर सोय व्यवस्था असते. विजय आता कुठे पोहोचलो आपण? मेढा मेढा आणि मंडळी मेढ्याला पोहोचलो. मेढा सोडलेला आहे आता. एकविरा माते की जय. तिचा आला घेऊन गेला तो बघ. आणि मंडळी चालत चालत भिसेखिंडपर्यंत पोहोचलोय. आमडोशीचा आमचा जेवणाचा स्टॉप आहे. भरपूर ऊन आहे. टोप्या आहे ते बघा मस्त जबरदस्त. त्यांनी तोंड टाकून गेला. आणि मंडळी सीन बघू शकता खतरनाक आहे बघा. वाट आहे वाट आहे वाट आहे वाट आहे. उतरा चला निशान कमॉन. चला असती चला असती चला. पहिला निशानला घेतला तर बरं होईल. निशान हो पुरं. तुझ्यासारख्याला ठीक आहे आम्हाला बसूनच जायला लागेल. आमच्या सारख्याला पण ठीक आहे. निशान जरा स्टेप हार्ड होईल मामा. असते जा झाडा झाडा झाडा. तुमची बुट्टा आहे ना आमची चपल आहे काय निशान. याला स्टेप आपली हार्ड होईल. बसून जात आहे. पाय सरकतील असती. नाही निशान बरोबर जात चल तू. मग काय मी तर अलगचन. अयो या ये असती असती निशान. निशान म्हणा हात दे पाहिजे तर. चला जाऊ आता. असते असते माझ्यासारख्याला काही प्रॉब्लेम नाही ना. असती 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 निशान मी चालू इथलं. अयो मी कसं आणि आपला वाचतो भरपूर वेळ. हो आपला टाइम वाचलो. हाय घे आता एवढा एवढा खाली आलोय. अलगत जाऊ. कशाला निशान ये तू काय नाही नादी लागल. निशान ये अलगत. निशान चपला काढली ना त्यांनी. निशान काचा असतील असते असती आहे. आणि मंडळी खतरनाक वाट चालले मामाच नाही बघायचं. नुसता पाला खारखोर 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 वाजतंय. दिसतंय काय दिसतंय वाट दिसतंय वाट. हा चला निशान माझ्या पाठी उतरा. पोचलो पोचलो. आलो आलो आलो. शेत दिसला. खतरनाक वाट. आणि मंडळी खतरनाक डोंगर उतरला बघा इथून. काय होतो पाणी दे माकलन. अशा प्रकारे आम्ही असा शॉर्टकट हा पाहू शकता. यशस्वी मारला यशस्वी. चढाई म्हणावी बघ लागेल. बघ डोंगर बघ असलाय खतरनाक. त्याप्रमाणे आम्ही सक्सेस रूपी आमडोशी फाट्यावर उतरलेलो आहोत. यस आता डायरेक्ट आंबडूशीच्या गावान डायरेक्ट जेवाला. डायरेक्ट जेवाला. पायाचं पण असं वाटतं लवकरच. नाही नाही पायाला असं वाटतंय काहीतरी होईल लवकरच. मंडळी खतरनाक शॉर्टकट मारला. पाठीमागे आमची पब्लिक बघा किती भरपूर आहे. आता पाठी बघा तिथनं इथनं बेकार वाटतंय. आपण खडक ह्यानं कडक दिसलो असेल आपल्याला. इथंच आहे ना बस आली. कुठे आपला स्टॉप आहे? इथं ना शाळेची इथं ना. शाळेच्या पलीकडे म्हणजे बघा अशा बॉटल भेटतात मध्ये मध्ये. नो टेन्शन. निशान मजबूत पाणी पे.
तर मंडळी आमडोशीमध्ये आहे ना इथे रेस्ट करतोय आणि ज्ञानूदादा आहे. ज्ञानूदादा किती वाजता आपण निघू? आता जेवण झाल्यानंतर थोडा आराम होईल. नंतर 4-4:30 वाजता आपण इथून निघू. 4-4:30 आहे ना इथून चालायची सुरुवात करू. डायरेक्ट थांबायला कुठे? रासलला. हो हो. आणि मंडळी रासलला गेलो ना की तिथे पूर्ण झोपायची तयारी आहे. पूर्ण तिकडे रेस्ट करू. आणि आता आमचा जेवायचा टाइम आहे. मंडळी तुम्ही पण जेवायला या. विशाल चालू कर. मला वाटलं काय आता पुढचा थांबायचं. आपला नाश्त्याचा टायमिंग पुढे आहे ना. पालुकी मनभर सोन्याची, पालुकी मनभर सोन्याची. ए बाबा कसा वाटतंय? एक नंबर. आता वाकणला पोहोचलो मंडळी. अमृशीला रेस्ट केला, जेवलो, आराम केला आणि आता निघालो. आता वाकणला पोहोचलो. आता वाकण फाट्याला पोहोचलोय. हा बघताय खोपोली रोड बघा इकडून, पालीवरून खोपोली. उदो उदो. मोठा फोटो घे. आय माऊलीचा उदो उदो विराई माते की जय. आये आयलो आये आयलो आये आयलो या 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 आयलो 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 आय माऊलीचा उदो उदो. जय विराई. जय किराई. आणि मंडळी आता इकडे बघताय वाकण सोडून आता पालीचा डोंगर दिसतोय बघा. एवढा चालत आलोय. उचल असं असं कसं वाटतंय? असं असं उचलून खतरनाक. असं पाय उचल असं कसं वाटतंय? म्हणजे आता भरलेत पाय काय भावना सांगू शकत नाही. अजून बराच चालायचं आहे. आत्ताशी वाकण सोडलाय. पायाची जी काय कंडिशन आहे ना तुम्ही रात्रीच सांगा. इंटरव्ह्यू घ्यायचा तर रात्री घ्या, एकदम फुल ऑन. नाही पण बरं वाटतंय, काय नाही वाटत.
ही मंडळी बघताय खोपोली 44 किलोमीटर 40 कमी आहे. आणि आम्ही मागे आहोत. आमच्या मागच्या बाजूला एक ग्रुप आहे, अध्यक्षाचा ग्रुप आहे. माझी एक वीरा माऊ. आम्हाला त्या आजूसने सांगितलं होतं की आपण जाताना टेम्पोत पण बसायचं नाही, खुर्चीन पण बसायचं नाही. आणि काही पोरं असतात ना आपली, काही पोरं अशी असतात त्यांना सांगून पण समजत नाही, खुर्चीन बसतात. आजूसने दाखवते सांगितलं मी. होतं. बघा आला, हे बघा बसले. आम्ही टेबल घेऊ. आम्हाला सांगितलं खुर्चीत बसायचं ना, आम्ही टेबल घेऊ. आम्ही टेबल घेऊ. आणि मंडळी बघताय पालीच्या इथं पोहोचलोय बघा, डोंगर बघा पालीच्या इथला. आणि इथून 2 किलोमीटर आणखी चालायचं आहे. मंडळी जस्ट पालीमध्ये एंटर करतोय बघा. आणि निशान भाई लय चाललाय. निशान कसा वाटतंय? एकदम भारी आहे. रोडच्या मध्येच ना इकडून चाल, इकडून कसा वाटते बोल? एकदम भारी. पाय ना काय त्रास? काय नाही. काय नाही. उद्या चालेल, मला वाटला मी कंटाळा तू नाही, तू कंटाळशील. अरे भाई जय कुरा. मंडळी गेम उलटा झालाय, कारण का निशान व मला जरा डाऊट आलेला, पण साला बिंदास चालताय. पण काय नाही, एकदम ओके. आता पालीवरना निशान काय 2-3 किलोमीटर आपल्याला चालायचं ना अजून. 3 किलोमीटर चालत आहे. ओके चला. मी पालीच्या इथे पोहोचलोय आणि इथे चहा नाश्ता करतोय बघा. नीरादेवी मरीमाता मंदिरच्या इथे. निशान फ्रेश वॉश माझा. आणि आमची अर्धी मंडळी आम्हाला टाकूनच आली. मामा कसा वाटतंय? मस्त. बराच चालू. ऍक्च्युली माझ्या कंडिशन बघून समजलं असेल. पण आणि ठीक आहे, आपण आणि ऐकत दर्शनाला जाणार. पायांची अवस्था पण आहे तशी व्यवस्थित आहे, पण एकदम सक्सेसफुल पदयात्रा करणार. आणि आमच्या इथे आज रात्रीचा स्टे आहे. कुठला गाव होता? रासल ना. आणि मंडळी रासल गावाच्या इथे आमचा नाईट स्टे आहे. तर मंडळी आजचा इथे आमची पालखी ठेवली. आणि मंडळी आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि भरपूर मजा मस्ती केली. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.